नमस्कार मैत्रिणींनो, श्रिया दागिनामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत सोनेरी मण्यांनी तयार केलेली अशी स्वर्णगंधा नथ. तर त्यासाठी इथे मी मरून कलरचा स्टोन घेतला आहे, 3 mm आणि 0 mm चे मणी घेतले आहेत, तसेच 30 गेजची तार घेतलेली आहे. त्यानंतर तारेमध्ये आपल्याला 3 mm आणि 0 mm मणी हे ओवून घ्यायचं आहे. ओवल्यानंतर आपल्याला 3 mm च्या मणीतनं तारेचं दुसरं टोक पास करून आपल्याला तार खालच्या साईडला आपल्याला खेचून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 7 मण्यांची अशी एक पाकळी तयार करायची आहे. आता या ठिकाणी आपली पाकळी तयार झाली. आता सेंटरला कुंदन ठेवून आपल्याला ॲडजस्ट करून बघायचं आहे की त्या 7 जी पाकळी तयार केली त्याच्यामध्ये सेंटरला बरोबर बसतो का. त्यानंतर आपल्याला कुंदन त्यावर पॅक करून घ्यायचं आहे. तर आपल्याला कुंदनला जे खालच्या साईडला खाचे असतात त्यातनं वायर पास करून घ्यायची. वायर पास झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक खाच्यातनं आणि प्रत्येक मणी पॅक करत जायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मरून कलरचा कुंदन आहे तोही पॅक झाला आहे. त्यानंतर आपल्याला पिअर्सिंगची नथ करायची. त्यासाठी मी इथं 24 गेजची किंवा 22 गेजची आपण तार यूज करू शकतो. तर मी इथं 24 गेजची तार यूज करते आहे. आता त्या तारेवर मी इथं नोज पिलरच्या साहाय्याने तिथं सर्कल तयार करून घेणार आहे त्या पाकळीला बेस देण्यासाठी. जेणेकरून मग ती तारेवरची आपली जी नथ असते किंवा ती पाकळी असते ती हलणार नाही. त्यामुळे आपण असा बेस तयार करायचा आणि त्याच्यावरती जी पाकळी तयार केली आहे स्टोनची ती पॅक करून घ्यायची. जशी आधी आपण दाखवलं आहे खाचांमधनं आणि प्रत्येक मणी जसा पॅक केला आहे त्याच पद्धतीनेही आपल्याला आता ह्या तारेच्या बेसवरही त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली स्टोनची जी पाकळी होती ती बेसवर पॅक करून झाली आहे. त्यानंतर आपल्याला 30 गेजच्या वायरमध्ये 3 mm चे 4 मणी ओवून घ्यायचे आहे आणि बेसवर आपल्याला स्क्वेअर तयार करायचा आहे. तर स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला या पहिल्या नंबरच्या बेड्समधनं वायर पास करून घ्यायचं आहे आणि तिथं स्क्वेअरचा शेप द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. स्क्वेअर तयार झाल्यानंतर आपल्याला तो देखील बेसवर पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी सेंटरला पॅक करण्यासाठी ग्रीन कलरचा छोटा क्रिस्टल घेते आहे आणि तोही आपल्याला त्या स्क्वेअरचा सेंटरला पॅक करून घ्यायचा आहे. नथीचा वरचा भाग हा मुख्य आकर्षक बिंदू असतो म्हणून तो मोठा ठेवला जातो आणि खालचा भाग हा निमुळता ठेवल्यामुळे डिझाईनला संतुलन मिळतं आणि नथ हलकी वाटते म्हणून महाराष्ट्रीयन नथमध्ये हा आकार कायम ठेवला जातो. तर त्या निमुळत्या भागासाठी इथं मी 3 mm चा गोल्डन मणी घेतला आहे. त्यानंतर एक रेड ग्लास बीड्स घेतला आहे रेड कलरचा आणि पुन्हा मी त्या ठिकाणी एक 3 mm चा मणी ओवून घेते आहेत. ते ओवल्यानंतर आपल्याला खाली लटकन म्हणून मी त्या ठिकाणी लोरियल्स टाकून घेतले आहेत. मी या ठिकाणी 2 गोल्डन कलरचे लोरियल्स आणि एक ग्रीन कलरचा लोरियल्स तिथं पॅक करून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. ते लोरियल्स तिथं हलवू नये म्हणून आपल्याला 30 गेजच्या वायरने ते त्या ठिकाणी पॅक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली उरलेली वायर कट करून घ्यायची. वायर कट केल्यानंतर आपली जी बेसची वायर आहे 24 गेजची तिच्यावर आपल्याला नथ पॅक करण्यासाठी 2 राऊंड म्हणजे वेढे देऊन घ्यायचे जेणेकरून आपण नथीचं जे दुसरं टोक आहे नथ नाकात घातल्यानंतर आपण तिला खाली पॅक करण्यासाठी त्या होलचा यूज करू. तर अशा प्रकारे आपल्याला नोज पिलरच्या सहाय्याने तिथं बेस वायरवर 2 वेढे द्यायचे आहेत आणि उरलेली वायर कट करून घ्यायची. आता वरच्या साईडची जी वायर आहे ती आपण नाकात घालण्यासाठी यूज करणार आहोत. तर तिला व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला हवी तेवढा वायर घेऊन तिला कट करून घ्यायची आणि व्यवस्थित शेप द्यायचा. वायर कट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वायरवर पकडीच्या साहाय्याने ठसे उमटून घ्यायचे जेणेकरून नाकात घातल्यावर ती हलणार नाही.
तर अशा प्रकारे आपली ही स्वर्णगंधा नथ तयार झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.